हॅलो. खऱ्या अर्थाने या मैदानासाठी हक्काचा माणूस, मैदानासंदर्भात कोणतीही जर अडचण निर्माण झाली तर मदतीला पहिला धावून येणारं व्यक्तिमत्व म्हणजे संजयजी रामचंद्र शिर्के साहेब. या संपूर्ण स्पर्धेवर संजयजी शिर्के साहेबांचं लक्ष आहे आणि त्यामुळे आम्ही संजयजी रामचंद्र शिर्के साहेब यांचं पुन्हा एकदा या ठिकाणी आभारी आहोत. अशाच प्रकारचं तुमचं प्रेम या आयोजन कमिटीवर राहू दे. या परिसरातील आणि या मैदानातील क्रिकेट याही पुढे असंच एका उच्च स्तरावर जाताना पाहायला मिळेल आणि संजयजी रामचंद्र शिर्के साहेब असंच आपल्या सगळ्या खेळाडूंवर प्रेम राहू दे, या आयोजकांवर प्रेम राहू दे. चला मॅचला सुरुवात करायची आहे. चला पंचांनाही विनंती असेल, सलामीची जोडी आली आहे मैदानात. सलामीला जर पाहिलं तर या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत एका बाजूला राम आणि रामच्या जोडीला सुशील. वाळकेश्वर आर्कर्स आणि श्रीराम योद्धाच यांच्यामधील मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. या परेश गुरव बॅटिंग करतात, परेश गुरव बॉलिंग करतात, परेश गुरव फील्डिंग करतात, परेश गुरव स्कोरिंग सुद्धा करतात. ऑलराऊंडर माणूस आहे, कमी तिथे परेश गुरव. मॅचला होते सुरुवात. प्रणव कदम ज्या टीमचे कॅप्टन आहेत ती म्हणजे वाळकेश्वर आर्कर्स. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर रामानुज वर्मा आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर रामानुजच्या जोडीला सुशील बाणे यांना आपण या ठिकाणी पाहतोय. मॅचला होते सुरुवात. एक मोठी मॅच आपल्या समोर येताना पाहायला मिळेल. चला वेळेचं बंधन आहे, 3:30 वाजून गेलेले आहेत आणि 3 मॅच बाकी आहेत. अरविंद मागील मॅच मध्ये देखील अरविंद यांनी चांगली गोलंदाजी केली होती. तेच अरविंद या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अरविंद घाग बॉलिंग साठी सज्ज होताना पाहायला मिळतील. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर रामानुज यांच्या बॅटमधून एक जबरदस्त स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय. अरविंद यांच्या विरुद्ध जर पाहिलं तर या ठिकाणी चांगला हल्ला चढवलाय. अखो टप्प्याचा बॉल यावेळेला मात्र पुल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. रामानुज अरविंद यांच्या गोलंदाजीवर रामानुज यावेळेला आणखीन एक चांगला फटका कव्हर्सला, परंतु फिल्डर आले तिकडे. धाव घेण्याचा प्रयत्न नाही केलाय. जबरदस्त पॉवर हिटिंग पाहिला मी ते रामानुज यांच्याकडून. मागील मॅच मध्ये देखील तेवढीच चांगली कामगिरी केली होती. 5 धावा धाव फलकावर. 2 दोन्ही टीमने पहिली मॅच काय झाली आपली हारलेत ना. आर्कर्स
हो हो, इकडे आपण पाहू शकता एक चांगला बॉल, बॉलला उसळी दिली आणि यष्टीरक्षकांच्या दिशेची पाठी जातोय बॉल आणि संभाजी गावडे त्या ठिकाणी होते. पाच धावा धावफलकावर पहिली ओव्हर सुरू असताना अरविंद मागील मॅच मधील झालेल्या चुका टाळून या ठिकाणी नव्याने सुरुवात करावी लागेल. यावेळेला मात्र आणखीन एक चांगला फटका येताना पाहायला मिळतोय, परंतु झाडाला अडला आणि त्यानंतर धावून 2 धावा या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. एक पहिली ओव्हर संपल्यानंतर जर पाहिलं तर 7 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत असेल वाळकेश्वर प्रीमियर लीगच्या या दुसऱ्या पर्वातील आजच्या दिवसातील महत्त्वाचा सामना म्हणजे मॅच नंबर 6 आपल्या समोर आहे. पहिली ओव्हर झाल्यानंतर जर पाहिलं तर 7 धावा. टेनिस क्रिकेट आपण पाहतोय. हेच टेनिस क्रिकेट अलीकडच्या कालावधीमध्ये खूपच लोकप्रिय झालंय. मोहित येत आहेत. आता मात्र ही लढत चांगली असणार आहे. स्वतः मोहित येत आहेत. मोहित कनोजिया महागडे खेळाडू यावेळेला मात्र पंच केलाय. वाह, अतिशय सुंदर या ठिकाणी सुशीलने मात्र एक सुंदर केवळ पंच केला या ठिकाणी बॉलला. जागेवरूनच कव्हरच्या दिशेने बॉलला मात्र या ठिकाणी उडवलं आणि 2 धावा त्या ठिकाणी मिळतील. धावसंख्या पुढे जाईल 9 वर. मोहित कनोजिया एका बाजूला पाहायला मिळतात. मोहित कनोजिया खोलवर टप्प्याचा बॉल होता, परंतु पहा खूप चांगलं बॅकअप या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळेल. जरी पहिल्या बॉलवर 2 धावांचा फटका आला असेल त्यानंतर कमबॅक केलं गेलं. सुशील बाणे यांना आपण पाहतोय बॅटिंगसाठी. बॉलिंगसाठी जर पाहिलं तर सुशील मोहित कनोजिया यांना आपण पाहतोय. फुलटॉस पहा, केवळ मात्र या ठिकाणी दिशा दिली. फुलटॉस बॉल होता, दिशा दिली आणि जाळीच्या वरून बॉल खेळण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. या बाजूला असं वाटते जाळी किंवा पिंजरा आहे आणि त्याच्यामध्ये मॅच सुरू आहे. धावसंख्या 2 ने पुन्हा पुढे जाते. 11 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत ओव्हर नंबर 2 सुरू असताना. कमी गतीचा बॉल, परंतु बॉल जाईल समोरच्या दिशेने. पाहूया किती धावा मिळतील. 2 धावा. पहिलीच या ठिकाणी जर पाहिलं तर ज्या वेळेला बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळाले मोहित, त्यांनी चांगली गोलंदाजी केली आणि 2 षटकांचा खेळ संपल्यावर धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते ती 13. खूप चांगली गोलंदाजी मात्र या ठिकाणी आर्कस करतायत आणि आता श्रीराम योद्धाजला कामगिरी करावी लागेल. कामगिरी उंचवावी लागणार आहे. मोठमोठे स्ट्रोक खेळावे लागतील. रामानुज आता मात्र प्रयत्न करावे लागतील. 2 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपला. येणाऱ्या 4 ओव्हर आपल्या टीमसाठी धावा बनवाव्या लागतील. अरविंद
अरविंदच्या या बॉलवर मात्र आक्रमण केलंय, समोर उडवलाय बॉल, किती धावांसाठी जाईल पाहिजे त्या ठिकाणी आणि हा बॉल जाईल सीमा रेषा पार, चौकार. 17 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. रामानुज वर्मा यांच्या बॅटमधून एक चांगला स्ट्रोक येताना पाहायला मिळाला आणि त्यांनाही माहित होतं धावा मात्र हव्या त्या गतीने नाही आहेत. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावांची गती वाढवायची असेल तर एखादा षटकार चौकार ठोकावा लागेल आणि तो ठोकलाय त्यांनी. यावेळेला कव्हरच्या दिशेने मात्र स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न राहिला, खूप लांब बॉल गेलाय परंतु तिकडे 2च धावा आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाते ती म्हणजे 19 धावांवर. सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत असणार आहे. आजचा आणि उद्याचा दिवस वाळकेश्वर मध्ये क्रिकेटचा उत्सवच आहे. जे मैदानात आहेत ते आनंद घेत आहेत, जे ऑफिसला असतील त्यांनाही राहत नसेल ते सुद्धा मोबाईलवर सारखे सारखे तेच पाहत असतील की किती स्कोर झालाय. यावेळेला उडवलाय बॉल, फटका तर फसलाय, पाहूया. बॉल आहे हवेत आणि पकडली कॅच. मयूर त्या ठिकाणी आले आणि मयूरने पकडली एक महत्वाची कॅच आणि आउट होत आहे त्या ठिकाणी रामानुज वर्मा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. गणेश आलेले आहेत, गणेश गोरिवले. आहो आल्या पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा जरूर होता परंतु समोर उडवलाय 2 धावांसाठी. गणेशची सुरुवात मात्र चांगली होताना पाहायला मिळते. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. 21 धावा, ओव्हर नंबर 3 सुरू आहे. एक मोठं लक्ष ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आहे या टीमचा. श्रीराम योद्धा, वाळकेश्वर श्रीराम योद्धा बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. अरविंद पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अरविंद नारायण घाग. खोलवर टप्प्याचा बॉल, समोर खेळण्याचा प्रयत्न, ओ तिकडे थोडीशी मिक्स फील्ड आणि बचावले गेले. चुकीला माफी नाही. एक छोटीशी चुकी तुम्हाला मॅचच्या बाहेर घेऊन जाते. आणि इकडे आपण पाहू शकता 22 धावा झाल्यात ओव्हर नंबर 3 सुरू असताना. म्हणजे दोन्ही फलंदाजाने धावण्याचा प्रयत्न देखील नव्हता केला परंतु त्याच वेळेला मिक्सफील्ड झाली. सुशील बाणे आणि गणेश गोरिवले. बाणे, ओहो या वेळेला पहा म्हणजे कीपर बरोबर पाठीमागच्या 2 फिल्डरची भूमिका सुद्धा इकडे खूप मोलाची आहे. आणि या धावसंख्या जर पाहिली तर इकडे 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 22. 1 विकेट माघारी परतलेली आहे. श्रीराम योद्धा बॅटिंग करत असताना वाळकेश्वर आर्कर्सच्या विरुद्ध 1 मिनिटाचा इकडे ब्रेक असेल आणि त्यानंतर पुन्हा एकदा येणार आहोत. आणि काही क्षणातच ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ISPL श्रीनगर टीमचे कॅप्टन आणि मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचे ब्रँड अँबॅसेडर आणि आपण काय पदवी दिली होती त्याला इकडे टेनिस क्रिकेटचा चमकणारा हिरा डायमंड ऑफ टेनिस क्रिकेट हा पुरस्कार याच मैदानात ज्यांना दिला गेला ते ओमकार देसाई हे देखील आज या ठिकाणी या स्पर्धेसाठी उपस्थित राहणार आहेत. युवा समालोचक समीर शेख मोहित आलेत पुन्हा एकदा बॉलिंगसाठी. मोहित कनोजिया ओहो इकडे आपण पाहू शकता धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. पॉईंटच्या दिशेने बॉल गेला खरा म्हणजे इकडे आपण पाहू शकता यष्टीरक्षकाला नक्कीच या ठिकाणी लागल्यानंतर बॉल पॉईंटच्या दिशेने गेला. तिकडे 1 रन मिळेल. बाणे एका बाजूला पाहायला मिळत आहेत.
सुशील बाणे एका बाजूला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत गणेश गोरिवले. मोहित इनसाइड आउट पंच मात्र या ठिकाणी कव्हरला. खूप चांगला 2 धावांसाठीचा फटका. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. 25 धावा. ओव्हर 34 सुरू आहे. यावेळेला मात्र ऑन साइडला खेळला हा स्ट्रोक. तिकडे पाहूयात किती धावा मिळेल. 1 धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. या स्पर्धेसाठी वारंवार आणि वेळोवेळी सहकार्य करणारे संजयजी रामचंद्र शिर्के साहेब हे देखील आवर्जून मॅचचा आनंद घेत आहेत. आणि विनंती असेल संजय शिर्के साहेब आपण मुख्य मंचावर यायचं आणि स्थानापन्न व्हायचं आहे. या स्पर्धेसाठी ज्यांचं अगदी मोलाचं सहकार्य ज्या ज्या वेळेला या मैदानात खेळाडूंना काही गरज लागते कोणताही अडथळा येतो एकच पर्याय संजय रामचंद्र शिर्के साहेब या. विनंती असेल आपण मंचावर यायचंय. वाह आणखीन एक जबरदस्त फटका. सुशील बाणे एका बाजूने किल्ला लढवतात आपल्या टीमसाठी आणि धावसंख्या जर पाहिली तर 30 वर आहे. ओव्हर नंबर 4 सुरू असताना 2 बलाढ्य संघांमधील लढत आहे. एका संघाने पहिला सामना जिंकला, एकाने संघाने पहिला सामना हरलाय. परंतु या लीग मॅचेस आहेत. संधी यामध्ये मोठ्या प्रमाणावर असते आणि ती संधी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. विनंती असेल संजयजी शिर्के साहेबांना, समाजसेवक संजयजी शिर्के साहेब आपण या स्पर्धेसाठीचं अमूल्य असं योगदान राहिलं आहे. विनंती असेल आपण मंचावर यायचंय. ओ खेळायचं होतं समोर. बॉल गेला स्क्वेअर लेगला. 1 रन तिकडे मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. ओव्हर नंबर 4 या ठिकाणी संपली आहे आणि 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 31 धावा 31. ओहो पहिला बॉल खूप सुंदर. हेमंत म्हात्रे वाह गर्रकन फिरवलाय बॉल. यष्टीरक्षकांकडे जातोय आणि या ठिकाणी सुरेश महाडिक साहेब राहुल 11 या भारतातील नामवंत संघाचे कट्टर समर्थक सुरेश महाडिक सर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. याच परिसराचं व्यक्तिमत्व आणि या ठिकाणी चिंट्या सर आपलं हार्दिक स्वागत असणार आहे. सुरेश महाडिक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे, त्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. परंतु समोर जर पाहिलं तर हेमंत म्हात्रे यांची फिरकी आपल्याला पाहायला मिळते. परंतु सरळ बॅटने समोर उडवलाय बॉल. गणेश गोरिवले हो 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 जबरदस्त हिट. 6 धावा. षटकार. टाळ्यांचा गजर आणि टाळ्यांचा कडकडाट. काय स्ट्रोक खेळलाय. डोळ्यांना निखळ आनंद देणारा फटका पाहायला मिळाला. सुंदर एक पाय पुढे टाकला आणि केवळ पंच केलाय 6 धावांसाठीचा. आणि गणेश गोरिवले खूप चांगला स्ट्रोक येताना पाहायला मिळाला. टीमला पुन्हा एकदा मॅच मध्ये गणेश घेऊन येत आहेत. 38 धावा धाव फलकावर. यावेळेला आपण पाहू शकता मिड विकेटला
बऱ्याच खेळाडूंना टॅलेंट दाखवण्याची संधी मिळाली आहे. सुरेश माडिक सर एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व, महाराष्ट्रातील राहुल इलेव्हन संघाचे कट्टर समर्थक. हो हो, आणखीन एक सुशील बाणे मात्र अशाच पद्धतीचे स्ट्रोक खेळत आहेत. धावसंख्या पुढे जात असताना आपल्या पाहिलं मिळते 41 वर धावसंख्या पोहोचली आहे. या षटकाराने गणित बदलली. 41 धावा धाव फलकावर. अजूनही 8 बॉलचा खेळ बाकी आहे. सुशील बाणे जोडीला गणेश गोरिवले. ओहो, आणखीन एक बनवलाय हा फटका. आणि बॉलचा अंदाज घेतला, बॉलच्या उंचीचा अंदाज घेतला. नक्कीच वाळकेश्वर मधील कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळण्यामध्ये माहिर फलंदाज म्हणून ओळखले जातात सुशील बाणे. हा बॉलचा अंदाज घेत आहेत, बॉलची वाट पाहतायत आणि मग वाट लावतायत. हो हो, इकडे जर पाहिलं तर षटक संपतंय आणि 5 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 43. 1 ओव्हर अजूनही बाकी आहे. गणेश गोरवले आणि गणेश यांच्या जोडीला जर पाहिलं तर सुशील बाणे आहेत आणि शेवटच्या ओव्हरसाठी बॉलिंगला येत आहेत सवेद पाटील. बॉलिंगसाठी येत आहेत गणेश गोरवले. समोर आहेत. शेवटची ओव्हर. चांगला बॉल अगदी खोलवर टाकलाय. सवेदचं कौतुक होईल. या स्पर्धेतील सगळ्यात लहान वयाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय, परंतु कामगिरी चांगली करतोय. टाळ्यांचा गजर होतोय. फुलटॉस आलाय, कव्हर्सला पाठवलाय गणेश गोरिवले यांनी. 2 धावा. नो बॉल. नो बॉल मात्र या ठिकाणी घोषित केला जातोय. बिमर या ठिकाणी घोषित केला जातोय. सेहेचाळीस शेवटचं षटक मात्र या ठिकाणी गणेश गोरिवले. खूप चांगली कामगिरी त्यांनी केली आहे. सवेद पाटील यावेळेला मात्र फटका फसलाय. ओ आणि पकडली कॅच. सवेद पाटील या स्पर्धेतील सर्वात युवा खेळाडू विकेट घेतोय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. क्रिकेटमध्ये वय हा फॅक्टर महत्वाचा नसतो. तुम्ही काय जिद्दीने खेळता ते महत्वाचं आहे. आणि सवेद पहा, एक नो आला. म्हणजे इकडला नियम आहे की फ्री हिट नाहीये. येस, वसंत येत आहेत मात्र या ठिकाणी आणखीन एक दर्जेदार खेळाडू वसंत मानाडे. फुलटॉस, त्याला समोर खेळलेत वसंत. बॉल पुन्हा एकदा येतोय, पाहूया. आणि तोपर्यंत जर पाहिलं तर 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात आणि धावसंख्या 2ने पुढे जात असताना पाहायला मिळतात. वसंत जुने जाणते खेळाडू आहेत. बरीच वर्ष त्यांनाही आम्ही मोठमोठ्या स्पर्धा देखील गाजवताना पाहिलंय आणि तेच वसंत या ठिकाणी पाहायला मिळतात. जोडीला सुशील बाणे आहेत. श्रीराम योद्धा या टीमसाठी. समोर एक लहान वयातील खेळाडू सवेद पाटील. हो 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 हो, बॅटची कडा आणि त्यानंतर दांडी 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 गुल बोल. आणि
एक इतिहास घडवतोय हा सवेद पाटील. 48 धावांवर तिसरा धक्का बसलाय. 3 धक्के बसले त्यापैकी 2 मात्र या सवेदनेच दिलेत. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. श्रीराम योद्धा आणि त्यांच्या विरुद्ध आर्कर्स मोहित रजक येताना पाहायला मिळतील. अठ्ठेचाळीस धावा धावफलकावर आहेत. मोहित रजक, सवेद पाटील. हो, काय ताकद होती या फटक्यामध्ये. बॉल पुन्हा एकदा मैदानात येतोय आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. 49 धावा. वाह, एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. 50 धावा धावफलकावर पूर्ण होत आहेत आणि विजयासाठी 51 धावांची आवश्यकता. सवेद पाटीलने शेवटच्या ओव्हरमध्ये 2 विकेट घेतल्या आणि केवळ 7 रन दिले ऑफिशियली. 50 रन झालेले आहेत. विजयासाठी 51 धावांची आवश्यकता असणार आहे. चला, पुढच्या मॅचच्या टॉससाठी दोन्ही टीमच्या कॅप्टनने विनंती यायचे. चला, टॉस साठी यायचं दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल. रॉयल चॅलेंजर्स आणि वाळकेश्वर लायन्स दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे टॉस साठी यायचं. लगेच टॉस करायचा आहे. यानंतरचा सामना असेल. या ठिकाणी सुरेश महाडिक सर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल आणि त्यानंतर त्यांचा एक विशेष सन्मान देखील या ठिकाणी आपण करणार आहोत. टॉस साठी यायचंय लायन्स आणि रॉयल चॅलेंजर्स. आगमन होतं या ठिकाणी. संजयजी रामचंद्र शिर्के साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा करण्यासाठी ज्यांचं मोलाचं योगदान लाभलंय आणि या मैदानात कोणताही अडथळा आला तर पर्याय मात्र संजयजी यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. हार्दिक स्वागत त्याचं या ठिकाणी आम्ही करू. आणि टॉस केला जातोय. एकमेकांना आपल्या टीम लिस्ट एक्सचेंज होत आहेत आणि सुरेश यस संजय शिर्के साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले. समाजसेवक आणि रॉयल चॅलेंजर्सने टॉस जिंकलाय आणि फील्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. लायन्सला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. तर एक डाव संपलाय आणि आता दुसऱ्या डावाला काही क्षणात सुरुवात करायची आहे. हॅलो, ओपनर बॅटर पाठवायचे. ओपनर बॅटर 51 धावांचा पाठलाग करत असताना सलामीची जोडी संभाजी गावडे आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर मयूर शिमोगा ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. आणि पहिली ओव्हर घेऊन पाहूयात कोणाला आमंत्रित केलं जात आहे. चालू सामन्याचे मला आठवतंय गतवर्षी या स्पर्धेमध्ये मयूर 2 चेंडू 10 धावांची आवश्यकता असताना मात्र अशी मॅच होती की
कोणी विश्वासच ठेवला नसता की अशी मॅच जिंकली जाऊ शकते या मैदानात, परंतु मयूरने ते साध्य केलं होतं गेल्या वेळेला. सचिन मोडक पहिलं षटक घेऊन दाखल होत आहेत. मयूर एका बाजूला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. वाळकीश्वरची आन बान शान असणारा हा क्रिकेटचा खेळ आहे. या मैदानात आज नाही तर कित्येक वर्ष क्रिकेट रंगलेलं आहे. सिने क्षेत्रातील या परिसरातील एक मोठं नाव आणि भारतातील मोठं नाव जॅकी श्रॉफ याच परिसरातून येताना पाहायला मिळतात. वाळकेश्वर 3-32. पहिला बॉल जाळीवर खेळलाय आणि मात्र या ठिकाणी एक धाव मात्र कंप्लीट केली गेली. संभाजी गावडे आणि त्याचबरोबर मयूर शिमोगा. ओ यावेळेला बॅकफुटला जात खेळण्याचा प्रयत्न जाईल. बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने पसंत आहे त्या ठिकाणी. डॉट बॉल. 51 ची मॅच आहे, परंतु ही मॅच देखील रंगतदार होईल कारण दोन्ही टीम बलाढ्य आहेत. यावेळेला एक पॉवरफुल स्ट्रोक संभाजी गावडे यांच्या बॅट मधून 2 धावांसाठी. धावसंख्या जर पाहिली तर 3 वर जाते. नक्कीच पुढची पिढी सुद्धा या ठिकाणी तयार होते कारण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे क्रिकेट हस्तांतरित होताना पाहायला मिळत आहे. फिल्डिंग चांगली होते, रन नाही मिळणार. 3 धावा. यावेळेला आपण पाहू शकता व्हाईट बॉल घोषित केला जातोय पंचांकरवी. 4 धावा. चार धावा. आणखीन एक बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. फेकी झाली परंतु रन कंप्लीट झालाय. गणेश गोरिवले आले जरूर परंतु तोपर्यंत एक धाव झाली आणि पहिली ओव्हर संपल्यानंतर 51चा पाठलाग करायचा असताना केवळ 5 धावा पहिल्या षटकात दिलेल्या आहेत. मॅच ऑन आहे. मंचावर जर पाहिलं तर सुरेशजी महाडिक महाराष्ट्रातील एक मोठी क्रिकेट प्रेमी म्हणून यांची ओळख आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर समाजसेवक आणि या मैदानात क्रिकेट खेळाडूंना किंवा आयोजकांना कोणतीही अडचण आली तर हक्काचं व्यासपीठ म्हणून संजयजी शिर्के साहेबांकडे पाहिलं जातं आणि त्यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. समाजसेवक संजयजी रामचंद्र शिर्के साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालंय. हो यावेळेला लेंथ वरचा बॉल बॉलिंग साठी जर पाहिलं तर या ठिकाणी आलेले आहेत विनय रेड्डी आणि पहिला चेंडू चांगला पाहायला मिळाला. इकडे 51चा पाठलाग करायचा आहे. लक्ष तसं मोठं नाहीये, प्रयत्न करावे लागतील. संभाजी प्रयत्न करतील. जोडीला जर पाहिलं तर मयूर आहेत. हो हो इकडे कमी गतीचा बॉल बॅटच्या काही पट्ट्यात आला नाहीये. गगनगिरी महाराज सेवा ट्रस्टचे विश्वस्त देखील आहेत संजयजी शिर्के साहेब. आणि ऑक्शन सोहळा देखील तिकडेच पार पडला होता मठामध्ये. विनय रेड्डी यावेळेला मात्र बॉल उडवलाय. पॉइंटला मात्र तिकडे 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जाते ती म्हणजे 7 वर. 51चा पाठलाग करायचा आहे. ओव्हर नंबर 2 सुरू आहे.
आणखीन एक चांगला स्ट्रोक या ठिकाणी त्यांना पाहायला मिळेल. 2 धावांसाठी धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल 9 धावांवर. नऊ धावा धावफलकावर आहेत. आता मात्र चांगली कामगिरी. बॅक टू बॅक 2 चेंडू दुहेरी धावसंख्येचे खेळडे इकडे. यानंतर आणखी 2 मॅचेस खेळवणं होणार आहेत. मिड विकेटच्या दिशेने बॉल मार्गस्थ होईल. 1 धाव तिकडे पूर्ण होते. उद्या सगळ्यांनी लक्षात घ्यायचं, आज उद्घाटन होतं, थोडासा उशीर झाला. उद्या मात्र 8:30 पहिली मॅच सुरू होणार आहे, याची नोंद सगळ्यांनी घ्यायची आहे. 8:30 उद्या पहिला बॉल पडेल. हा उद्या होळीचा सण सुद्धा आहे आणि त्यामुळे उद्या आपण लवकरच सुरू करून लवकर मॅच संपवणार आहोत, याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. पहिली रिपोर्टिंग सकाळी 8 वाजताच करायची दोन्ही टीमला. 8:15 टॉस होईल आणि 8:30 पहिला बॉल उद्या पडेल. ओव्हर नंबर 2 जर पाहिलं तर या ठिकाणी संपलेली आहे आणि 2 ओव्हर संपल्यानंतर केवळ 10 धावा. वाह, चांगली बॉलिंग केली या ठिकाणी श्रीराम योद्धाच्या गोलंदाजांनी. संभाजी गावडे पुन्हा एकदा बॅटिंगसाठी सज्ज होत आहेत. 51चा पाठलाग करायचा आहे. यावेळेला आणखीन एक चांगला फटका. सचिन यांच्या विरुद्ध जर पाहिलं तर सचिन मोडक पुन्हा एकदा बॉलिंगला आले, त्यांच्या विरुद्ध आक्रमण केलंय. धावसंख्या जर पाहिली तर 2 ने पुढे जाते, ती म्हणजे 12 वर जाते. अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 23 बॉलमध्ये 39 धावांची आवश्यकता. वाह, चांगलं बॅकअप पाहायला मिळालं. व्हाईट बॉल. आणखीन एक चांगला फटका दुहेरी धावसंख्येचा. ओव्हरपिच बॉल होता, त्याला कव्हर्सला दिशा दिली आणि 2 धावा तिकडे अर्जित केल्या गेल्या. धावसंख्या 15 वर जाते. आणखीन एक चांगला स्ट्रोक पहा. मागील बॉलची झेरॉस्कॉपी काढावी की काय, अशाच पद्धतीचा फटका या ठिकाणी खेळलाय. धावसंख्या 17 वर गेली आहे. या ओव्हर मध्ये मात्र चांगली कामगिरी, म्हणजे 3 ऑफिशियल बॉल मध्ये जर पाहिलं तर 7 रन आलेले आहेत. 17 धावा. ओव्हर नंबर 3 आहे. यावेळेला त्याच पद्धतीचा स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नात मात्र या ठिकाणी फटका फसला आणि सचिन मोडक विकेट घेत आहेत. मोठी विकेट आली आहे. संभाजी आउट. यश कोकरे यांनी चांगली कॅच पकडली आहे. कॅच पकडण्यात यश आलंय यशला. आणि नवीन बॅटर मैदानात येत आहेत. प्रणव येताना पाहायला मिळतात. प्रणव कदम या टीमचे कॅप्टन आहेत. प्रणव पहिलाच बॉल स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न. दबाव थोडा पाहायला मिळतोय आणि हातात बॉल होता, रिस्क नाही घेतली. आतिश आले तिकडे. डॉट बॉल. दबाव वाढेल अशा प्रकारचे चेंडू आले तर, कारण रिक्वायर रन रेट आता वाढला. 19 मध्ये 34 करायचे. यावेळेला मात्र सरळ उडवलाय बॉल आणि या 2 धावांनी धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर संपल्या 3 धावा झाल्या त्या 19 आणि 3 ओव्हर मध्ये अजूनही 32 धावांची आवश्यकता आहे. परंतु मयूर मैदानात आहेत, ते काही करू शकतात. 3 ओव्हर मध्ये 32 पाहिजेत.
पहिला बॉल जर पाहिलं तर कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय, लॉफ्ट तर केलाय आणि तिकडे धाव मिळेल एक. समीकरण बदलेल 17 मध्ये 31. मॅच अजूनही बनू शकते, परंतु मागील मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी करणारे वसंत आलेले आहेत. एक जबरदस्त गोलंदाज आहेत, परंतु मयूरला देखील आता प्रयत्न करावे लागतील. या टीम मध्ये मी का खेळतोय, या मैदानात खेळण्याचा अनुभव, गत वर्षी स्पर्धा गाजवली होती मयूर यांनी देखील. ओ इकडे आपण पाहू शकता एक गोष्ट वसंत यांची, आम्ही आज नाही तर वसंत यांना बऱ्याच वर्षापासून खेळताना पाहतोय. वसंत वेगवान गोलंदाजी नाही करत, परंतु वसंत योग्य टप्प्यावर बॉलिंग करतात आणि ही त्यांची ओळख आहे. एकाच टप्प्यावर जर पाहिलं तर व्हेरिएशन खूप चांगलं असतं त्यांचं, परंतु जरी कितीही चांगली बॉलिंग होत असेल मयूरला आता बॅटिंग करावीच लागणार आहे, कारण स्वतःला सिद्ध करायचं आहे आज आपल्या टीमसाठी. आता हा सामना मात्र खूप महत्वाचा आहे. यावेळेला मात्र स्ट्रोक खेळला करा, परंतु 2 धावांमध्ये त्या ठिकाणी परावर्तित होताना पाहायला मिळेल. समीकरण बदलते 15 मध्ये 29, म्हणजे जवळपास प्रत्येक बॉल हा 2 धावांसाठी पाठवावा लागणार आहे. एखादा षटकार किंवा चौकार जरी याला मॅच मध्ये मजा येईल. 15 मध्ये 29 वसंत. हो हो ही खासियत आहे, टिपिकल वसंत. मनाडी काका मनाडी याच्यात महादे वसंत सुरेश महादे बॉलिंग साठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. समोर जर पाहिलं तर मयूर यांना आपण पाहतोय. प्रयत्न करावे लागतील दोन्ही बाजूने. 14 मध्ये 28 कमी गतीचा बॉल होता, फटका बसलाय आणि चर्चा तिघांमध्ये सुरू होती, कोण येणार बॉलवर कोण येणार बॉलवर. तिघे बॉलवर आले होते, कॉल नव्हता. शेवटच्या क्षणी यस आले खरे, परंतु कॅच नाही झाली आणि कॅच सुटली आहे. आता धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी झाली आहे ती 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 26 झाली आणि 2 ओव्हर मध्ये 25 पाहिजे आहेत. सुरेन कनोजिया यांची टीम पाहायला मिळते. वाळकेश्वर श्रीराम योद्धा आणि दुसऱ्या बाजूला वाळकेश्वर आर्कर्स राजकुमार बडवे यांची टीम पाहायला मिळते. या संघ मालकांचं देखील आम्ही अभिनंदन करू, कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रीमियर लीग मध्ये मालक महत्वाचे आहेत. मनीष आलेत बॉलिंग साठी. पाहूया कशा प्रकारची. 12 बॉल मध्ये 25. मॅच संपलेली नाहीये. मयूर हे ते नाव आहे जे काही करू शकतं. आणि हो यावेळेला उडवला बॉल, आसमानी टोला. हो 2 धावांसाठी पाहायला मिळतोय फटका. अजूनही समीकरण 11 बॉल मध्ये 23. मयूर शिमोगा मागील वर्षीचा या स्पर्धेचा हिरो आणि या वर्षी देखील इरादा आहे की स्पर्धा गाजवायची आहे, जिंकायची आहे. उडवला बॉल, 2 धावांचा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. मयूर प्रयत्न करतायत. आता मात्र 10 बॉल मध्ये 21. मॅच संपलेली नाहीये. क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. यानंतर 2 मॅचेस होतील. पुढच्या दोन्ही टीमला विनंती असेल आपण लगेच तयार राहायचंय, कोणताही विलंब करायचा नाहीये. आणि उद्या सकाळी 8:30 पहिला बॉल टाकला जाईल. आणखीन एक चांगला स्ट्रोक, परंतु यावेळेला दिशा कव्हरची आहे. एक धाव तिकडे घेतली आणि एकच धावेवर समाधान मानावं लागतंय.
31 धावा धावफलकावर आहेत 9 बॉल मध्ये 20. प्रणव कदम टीमचे कॅप्टन. यावेळेला मात्र चांगला फटका खेळला कॅप्टन. 2 धावा. तेहतीस धावा. जसजशी स्पर्धा पुढे जाईल आम्ही सगळ्या आयोजकांचं देखील नावं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. सगळ्या स्पॉन्सरची देखील हितचिंतकांची देखील. प्रणव कदम कमी गतीचा बॉल पाहिला आणि खेळला मात्र या बॉलला. माझ्या मते या बाजूला मागील वर्षी षटकार चौकार होता, या वर्षी कदाचित तो नाहीये, त्यामुळे डावखुरे हाताच्या बॅटर्सला तेवढं सोपं जात नाहीये. आणि स्कोअर जर पाहिलं तर आता 7 मध्ये 16. हा बॉल खूप महत्वाचा आहे. या बॉलवर 2, 4, 6 काहीतरी येणं गरजेचं आहे. मजा येईल शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच जाईल त्यावेळेला. हा बॉल खूप महत्वाचा आहे. कमीत कमी 2 तरी आले पाहिजे. 7 मध्ये 16. आणि इकडे आपण पाहू शकता मॅच आता शेवटच्या ओव्हरमध्ये गेली आहे. 6 मध्ये 16. 6 बॉल 16. हॅलो, रॉयल चॅलेंजर आणि लायन्स दोन्ही टीमच्या कॅप्टनने विनंती, आपण तयार राहायचंय. जशी ही मॅच संपेल लगेच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये यायचंय, कारण 2 मॅच बाकी आहेत आणि जवळपास आता 4:30 वाजायला आलेत. वसंत चांगला स्ट्रोक आला खरा, परंतु धावा मागील वर्षी या बाजूला 4-6 होता. सुरेश सरांच्या खूप साऱ्या आठवणी येतील या मैदानातील. नक्कीच याच मैदानातून मात्र क्रिकेटला सुरुवात झाली सुरेशजी महाडिक सरांची. आणि आज भारतातील सगळे नामवंत खेळाडू परिचयाचे सर. अनंत 11 या संघाची सुरुवात इकडनं होताना पाहायला मिळाली. अनंत 11 एक गिरगाव परिसर म्हणा किंवा हा परिसर सगळीकडेच नामवंत खेळ संघ म्हणून दक्षिण मुंबईतील या मैदानातच मात्र सराव करायचा अनंत 11. यावेळेला वेगात चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय, परंतु नाही. मॅच मधील आता केवळ औपचारिकता बाकी राहिली आहे. आता जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 3 बॉल 12 षटकाराची आवश्यकता आहे. मयूर प्रयत्न करावे लागतील. अशक्य असं काहीच नसतं क्रिकेटमध्ये. फटका तर खेळलाय आणि आता 2 धावांसाठीचा फटका पाहायला मिळतोय. 1 बॉल 2 बॉल 10. यस, 2 बॉल 10. मॅच संपलेली नाहीये, प्रयत्न करायचा आहे. परंतु वसंत सारखा एक चतुर चालाक गोलंदाज तो मात्र सहजासहजी या गोष्टी देत नाही. आणि इकडे आणखीन एक विकेट आणि मयूरच आउट होत आहेत. आणखीन एक वेगवान स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळतोय. मॅच जिंकली जाते. जबरदस्त कामगिरी वाळकेश्वरच्या राजाचा. आणि मॅच मात्र या ठिकाणी सुशील बाणे लिजेंड एक जबरदस्त खेळाडू सुशील बाणे ठरतायत सामनावीर पुरस्काराचे मानकरी. नाबाद 19 धावांची खेळी त्यांनी केली आणि रॉयल चॅलेंजर चला फिल्डिंग लावायची आहे. सुशील बाणे, सुशील बाणे या 19 रन मारा. कितना बॉल में 17 बॉल में 19. बॉलिंग में
सुशील माने जबरदस्त बॅटिंग. सुरेश महाडिक यांच्या शुभ हस्ते मात्र हा पुरस्कार दिला जातोय. मॅच विलंब करू नका, मॅचला सुरुवात करा. लायन्स वर्सेस चॅलेंजर्स. एक मित्र एक पाचची ट्रॉफी दे. पाचची. हा. एक